नांदेडमध्ये आयकर विभागाच्या छापेमारीमध्ये 170 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे। फायनान्स कंपनीसह 6 ठिकाणी ही छापेमारी करण्यात आली आहे। 14 कोटींची रक्कम आणि 8 कोटींच्या किमतीचं सोनं सुद्धा या कारवाईमध्ये जप्त झालेलं आहे। छापेमारीतील रक्कम मोजण्यासाठी जवळपास 16 तास लागल्याचं कळतं। नांदेडमधली मोठी कारवाई, छापेमारीतील रक्कम मोजण्यासाठी जवळपास 16 तास लागल्याची माहिती आहे। 170 कोटींची मालमत्ता या ठिकाणी जप्त करण्यात आली। आयकर विभागाकडून करण्यात आलेली ही कारवाई। नांदेडमध्ये आयकर विभागाने ही मोठी कारवाई केलेली आहे। या छापेमारीमध्ये मोठी रक्कम 170 कोटींची मालमत्ता यामध्ये जप्त करण्यात आली। 8 तारखेला नांदेडमध्ये आयकर विभागाने एक मोठी कारवाई केली होती। यामध्ये आयकर विभागाला 170 कोटी रुपयाचं घबाड हे हाती लागलेलं आहे। नांदेडमध्ये शुक्रवारी ही कारवाई करण्यात आली होती। यामध्ये आदिनांत फायनान्स सह इतर 6 ठिकाणी ही कारवाई करण्यात आली होती। यामध्ये नाशिक, मुंबई तसेच छत्रपती संभाजीनगर या आयकर विभागाच्या पथकाने ही कारवाई केली होती। यामध्ये भंडारी यांच्या आदिनांत फायनान्स सह इतर 6 ठिकाणी ही कारवाई करण्यात आलेली होती। आयकर विभागाला एकूण 170 रुपयाचं घबाड हे हाती लागलेलं आहे। यामध्ये 12 किलोचं 8 कोटी रुपयाचं सोनं देखील आहे। नांदेडमध्ये आतापर्यंतची सर्वात मोठीच कारवाई म्हणावी लागेल। यापूर्वी देखील अनेक कारवाया झाल्या, मात्र आदिनांत फायनान्स सह इतर 6 ठिकाणी ही पहिल्यांदाच ही मोठी कारवाई मानली जात आहे। नांदेडमध्ये करण्यात आलेली ही मोठी कारवाई, 170 कोटींची मालमत्ता या ठिकाणी जप्त करण्यात आलेली आहे। आयकर विभागाकडून ही छापेमारी करण्यात आली आहे आणि जी रक्कम जप्त करण्यात आली ती मोजण्यासाठी तब्बल 16 तास अधिकाऱ्यांना लागले।